श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटला की तो अगदी सात्विक असतो. सणवार या महिन्यामध्ये चालू होतात. गोडाधोडाचे पदार्थ श्रावणापासून बनवायला सुरुवात होत असते. आज आपण श्रावणाचा पहिल्याच दिवशी एका गोड पदार्थाने सुरुवात करणार आहे आणि श्रावणात पहिला सण म्हणजे अगदी सवाशिणीच्या जीवाभावाचा म्हटलं तरी चालेल, तो म्हणजे नागपंचमी. आमच्याकडे नागपंचमीला ओलं खोबऱ्याचं सारण करून तांदळाच्या पिठापासून पातोळ्या बनवल्या जातात. त्या आज आपण कशा बनवायच्या ही रेसिपी बघतोय. त्यासाठी एक नारळ फोडून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून सुरीने असे काप करायचे. ज्या वाटीने जेवढा काप भरलाय त्याच वाटीने तेवढा गूळ मी इथे सुरीने चिरून घेतलेला आहे. खसखस आणि विलायची पावडर आपल्याला इथे लागणार आहे. आता मी हा किसून घेतलेला नाही आहे खोबरा किंवा खवूनही घेतलेला नाही आहे, तर डायरेक्ट मी मिक्सरला असं बारीक करून घेतलेलं आहे. तुम्ही खवून घेतलं तरी तेवढंच बारीक होते आणि मिक्सरला तुम्ही या पद्धतीने बारीक करून घेतलं तरी तेवढंच ते बारीक होते. आता काय करायचं आहे, आपण याचा किस करून घेतलेला आहे मिक्सरला. आता खोबऱ्यातला ओलसरपणा थोडासा कमी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे म्हणजे खोबरं तुमचं जे आहे ते जळणार नाही किंवा करपणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी अशी वाफ वरती निघालेली आहे आणि खोबऱ्यातलं जे ओलावा दमटपणा असतो तो कमी झालेला आहे. त्यानंतर एक चमचा तूप घाला आणि तुपावरती खोबरं चांगलं भाजून घ्या. नंतर त्यामध्ये गूळ घालून घ्या. गूळ घातला की गॅस इथे मी थोडासा मोठा ठेवलेला आहे. खोबरं वितळेपर्यंत आणि गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे. आता गोळामध्ये खोबरं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने. सारण इथे जास्त आपल्याला ओलसर नाही ठेवायचं, नाही तर काय होतं मग गुळाचं आपण जेव्हा पातोळ्या शिजायला उकडायला लावतो तेव्हा गुळाचं पाणी होऊन ते बाहेर येण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो सारण जे आहे नाही ते आपल्याला असं कोरडं करून घ्यायचं आहे. सारण आपलं बनवून तयार झालेलं आहे, साईडला ठेवून देऊ आणि आता आपण याची उकड काढायला घेणार आहे. त्या अगोदर यामध्ये आपण जी वेलायची पूड घेतली होती ती घालून घ्यायची आहे. खसखस घालून घ्यायची आहे यामध्ये किंवा खसखस नाही घातली तरी चालेल. वेलायची पूड आणि जायफळ पूड आवर्जून यामध्ये घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या. शक्यतो हे सगळं साहित्य आपल्याला नंतरनं घालायचं आहे. त्यानंतर आपण उकड काढून घेणार आहे. तांदळाचं पीठ मी इथे घेतलेलं आहे. आता हे मी घरीच दळून आणलेलं आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे, दमट वातावरण आहे, मग तांदळाचं पीठ कसं करायचं, तर रेशनचं तांदूळ चांगलं 3-4 पाण्याने धुवून घ्यायचं, निथळून घ्यायचं. एखाद्या कॉटनच्या वडणीवरती फॅनखाली 2 दिवस तुम्ही इथे सुकून द्या. 2 दिवसात ते चांगलं सुकलं जातं आणि मग तुम्ही गिरणीवरती दळून आणू शकता. आता प्रमाण कसं घ्यायचं आहे, एक वाटी मी घेतलेली आहे, त्या वाटीने 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जेवढं तुम्ही पीठ घेणार आहे तेवढंच तुम्हाला इथे पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि तूप घालायचं आहे. आता उकड काढताना मीठ जे आहे ते व्यवस्थित बरोबर घालायचं आहे. जर तुमचं मीठ कमी झालं तर पिठाला चिरा जाऊ शकतात किंवा पातोळ्यांना चिरा जाऊ शकतात आणि जास्त झालं तर वरचं जे आवरण आहे ते खारट लागू शकतं. पाण्याला उकळी आली की मग यामध्ये आपल्याला हे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे. इथे गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक करून व्यवस्थित उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करून घेतलं झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि 10 मिनटं असंच झाकून ठेवायचं. म्हणजे व्यवस्थित वाफेमध्ये हे पीठ आहे ना मुरलं जातं आणि त्याला छान असा एक मऊपणा येतो. आता इथे आपण पीठ 10 मिनटानंतर एखादा तांब्या किंवा ग्लास घ्यायचा आणि त्याने आपल्याला ही उकड पहिली चांगली अशी मोडून घ्यायची. जोर लावून जरासं आपल्याला ही चांगली अशी रगडून घ्यायची म्हणजे व्यवस्थित त्यामध्ये
चिकटपणा तयार होतो. आता इथे तुम्ही बघू शकता छान असा त्याचा गोळा बनलाय. अशी आपली इथे उकड मुरली गेलेली आहे. आता ही उकड आपल्याला चांगली मळून घ्यायची आहे. जसं आपण ज्वारीचं पीठ मळतो तसं आपल्याला तिला रगडून रगडून मळायची आहे. यामध्ये 1 किंवा 2 चमचे तूप घालायचं आहे आणि तूप घालून ही उकड एकदम मऊसूद अशी मळून घ्यायची. मळायला तुम्हाला इथे उकड मळायला थोडासा जास्त वेळ द्यायचा आहे. 5-1 मिनटं जास्त दिले तरी काही होणार नाही. तुम्ही जितकी रगडून रगडून मळाल तितकी ती चिकटपणा त्यामध्ये तयार होतो. उकड चांगली पांढरं-शुभ्र दिसायला लागते आणि एकदा जशी पेढ्याला कशी चकाकी असते अगदी तशी चकाकी आली पाहिजे. या पद्धतीने आपण पीठ ओढलं तर ते असं ताणलं गेलं पाहिजे. या पद्धतीने हे पीठ जे आहे ना ते इथे तुम्ही बघू शकता. या पद्धतीने ते ना पुढं सरकलं पाहिजे. इतकं मऊ आणि एकदम चिकचिक असं झालं पाहिजे हे पीठ. म्हणजे उकड मळायला घ्यायची. नंतर इथे एक गोळा बनवून घेतलेला आहे. हातावरती पारी बनवून घ्यायची आहे. पारी अशी सहज पीठ असं ताणलं जात आहे. पारीला चिरा जात नाही आहे. म्हणजे आपली जी उकड आहे ती व्यवस्थित निघालेली आहे, व्यवस्थित मळली गेलेली आहे. फक्त इथे पातोळ्या करताना तुम्हाला उकड जास्त वेळ मळावा लागणार आहे एवढं लक्षात ठेवायचं. सारण आपल्या इथे बनवून तयार झालेले आहे. आता आपण इथे बनवून घेणार आहे. छोट्या छोट्या पाऱ्या इथे आपल्याला बनवून घ्यायच्या आहे. हाताने बनवा किंवा असं लाटण्याने लाटून घेतली तरी चालेल. आता इथे पातोळ्या जर तुमच्याकडे हळदीची पानं असेल तर हळदीच्या पानांवरती सुद्धा तुम्ही ह्या उकडू शकता किंवा केळीची पानं असेल तर केळीच्या पानांवरती सुद्धा तुम्ही ह्या उकडायला ठेवू शकता. आणि काहीच नसेल तर आपला एक रुमाल घेऊन एखादा कपडा घेऊन त्यावरती तुम्हाला उकडायला ठेवायच्या. आता पुरीसारखी मी इथे एक पुरी लाटून घेतलेली. आता ह्या पातोळ्यांची जी वरचं आवरण आहे ना आपण पारी करून घेतली. ती जास्त जाडही करायची नाही आहे, जास्त पातळही करायची नाही. म्हणजे खाताना ना नुसतं असं पीठच खातोय असं वाटलं नाही पाहिजे. त्यामुळे तिथं आपल्याला व्यवस्थित पुरीसारखीच लाटून घ्यायची आहे. सारण तुम्हाला यामध्ये किती भरायचं तेवढं भरा, पण शक्यतो सारण चांगलं भरा म्हणजे खाताना पातोळ्या खाल्ल्यासारख्या वाटेल. तर इथे बघू शकता अजिबात चीर जात नाही आहे, पारीला काही होत नाही आहे आणि एकदम पांढरं शुभ्र आपली उकड निघाली बरं का. एकदम हे याला ना काही ठिकाणी कानोल्यासुद्धा म्हणतात बरं का. पातोळ्या, कानोल्या म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं आहे. आता आपली चाळणी जेवढी बसेल तेवढे आपण इथे सुरुवातीला करून घेणार आहे. तर इथे आपल्या 5 मी बनवून घेतलेल्या आहे. म्हणजे चाळणीत उकडायला जेवढ्या ठेवता येईल ना आपल्याला तेवढ्या इथे मी करून घेतलेल्या आहे. उकडायलाही जास्त वेळ लागत नाही आहे. नागपंचमी आली की आवर्जून ह्या कानोल्या किंवा पातोळ्या बनवल्या जातात. गव्हाच्या पिठाच्या सुद्धा कानोल्या किंवा पातोळ्या इथे बनवल्या जातात. तर इथे चांगल्या मस्त मोठ्या बनवून झालेल्या आहे. आता चाळणी घेतलेली आहे, त्यावरती एक कपडा घेतलेला आहे, कॉटनचा घेतलेला आहे. वल्ला करून घ्यायचा, कोरडा नाही ठेवायचा. कपडा वल्ला करून पिळायचा आणि मग त्यावरती आपल्याला ह्या पातोळ्या जशा बसतील तशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. आता थोड्याशा आकाराने माझ्या ना मोठ्या झालेल्या आहेत त्यामुळे बसायला जरासा जागा कमी पडते, पण मी व्यवस्थित ॲडजस्ट केलेलं आहे. आता वरनं हेच कापड असं झाकून ठेवायचं म्हणजे वरनं जे झाकण ठेवणार आहे त्याचं पाणी त्यावरती पडणार नाही. इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं, ठेवून द्यायची चाळणी, झाकण ठेवायचं आणि मोठ्याच गॅसवरती 10 मिनटं उकडून घ्यायचं. पटकन उकडलं जातं 10 मिनटं. बघू शकता उकडल्याच्या नंतरनं ना एकदम आपले वरचं आवरण जे आहे ना ते असं व्यवस्थित पातळ झालेले, जाड वगैरे काही झालेलं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना आपल्या या पातोळ्यांना चिरा वगैरे काही गेलेलं नाही. उकड जर तुम्ही व्यवस्थित मळली नाही ना मग त्याला चिरा जातात हे लक्षात ठेवायचं. पिठीचा वगैरे काही वापर इथे करायचा नाही. बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या पातोळ्या बनून तयार